राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। राज्यामध्ये गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं आहे आणि शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारनं जे काही पॅकेज जाहीर केलं, मात्र सरकारनं जाहीर केलेली ही मदत अद्याप तरी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही। दिवाळी पाण्यात गेली, आता आमची दिवाळी कशी करायची? लोक गोड करतात, पण आम्हाला हो का बाजरीची भाकर ही डोळ्यात माझ्या आसू येतं। तिच्या भाकरीवर दिवाळी साजरी करायची। टमाटे पाण्यात गेलेले आहे, बाजरी पाण्यात गेली, वाहून गेली, त्याच्यामुळं दिवाळी पाण्यात। शेतकऱ्यांच्या मदतीचं जे काही पॅकेज सरकारने जाहीर केलं होतं ते शेतकऱ्यापर्यंत दिवाळीमध्ये पोहोचलं नाही, त्यामुळे शेतकऱ्याची दिवाळी अंधारात गेली आहे। राज्य सरकारनं पूरग्रस्तांसाठी 31,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं, तसेच दिवाळीपूर्वी आर्थिक मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची घोषणा केली, पण प्रत्यक्ष ही मदत शेतकऱ्यांना मिळालीच नाही। शेतकरी सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसले होते, पण शेतकऱ्यांचा हेरमोड झालाय। शेतकऱ्याची दिवाळी काळी झाली आहे। मला तर वाटतं सरकारने एक GR काढावा आणि दिवाळीच काही दिवस पुढे ढकलता येते का बघावी। कारण सरकार ज्या पद्धतीने सांगत होते किंवा दिवाळीच्या पूर्वी आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना मदत करू, आज तुम्ही प्रत्येक गावागावात जावा, काय अवस्था आहे, काय परिस्थिती आहे। आज सुद्धा अजून जी त्यांचे सगळे सरकारी सोपस्कार आहेत, ते सोपस्कार बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याला आडवे येतात आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर जी रक्कम त्या ठिकाणी जमा झालेली आहे, ती रक्कम काय काय बँकेने आडमुठेपणा केल्यामुळं त्याला होल्ड लावण्याचे प्रकार चालू आहेत आणि मग तिथे शेतकरी नागावला जातोय। पण जी घोषणा सरकारनं केली होती की आम्ही दिवाळीच्या पूर्वी सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात मदत करू, मला वाटतंय तशी शेतकऱ्याच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते आंदोलन उभारणार आहे। बघूया मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय म्हणाले ते। दिवाळी पाडवा भाऊबीज झाल्याच्या नंतर सगळ्या शेतकऱ्यांच्या राज्यात असणाऱ्या तज्ज्ञांना, अध्यक्षांना आपण अंतर्वलीत बोलून घेऊ, चर्चा करू त्यांच्याशी आणि त्यानंतर मग राज्याची बैठक लावू मोठी आणि तिथं तारीख आंदोलनाची डिक्लेअर करू। आपल्याला रस्त्यावर आणून कपडे फाडावच लागणार आहेत सरकारची, त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही ना। जसे 70 वर्षे गेले तसे अनेक पिढ्या आपल्या पुढच्या सुद्धा जातील, आता नाही जाऊ द्या। फार्मर आयडी ॲग्रीस्टॅक नसेल तर KYC करा। 71% फार्मर आयडी बाधितांना 847 कोटीची मदत। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या विरोधात साजरी केली काळी दिवाळी। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात राज्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते, पण प्रत्यक्षात 11 महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम केल्यानंतरही हजारो युवकांच्या हाताला अद्याप काम मिळालेले नाही। 10 लाख युवकांना सेवेत कायम करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले होते, मात्र 13 आंदोलने करूनही तब्बल 1,75,000 प्रशिक्षणार्थीच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत। प्रशिक्षणार्थी बेरोजगारांना कायमस्वरूपी रोजगार द्या, मानधनात दुप्पट वाढ करा, तसेच कायमस्वरूपी रोजगाराची हमी देणारा कायदा करा आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी यावेळी केल्या। बाधित क्षेत्र 3 हेक्टर मानून मदत। राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ। वाढीव क्षेत्रासाठी 648 कोटीची तरतूद। अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले 164 कोटी रुपये। 12,000वर पुरुष तर अपात्र महिला 77,000। शेतकऱ्याच्या मागण्यासाठी दिवाळीत अन्न त्याग आंदोलन। नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची दिवाळी अंधारात गेली आहे। शासनाने शेतकऱ्यांना ठोस मदत करण्याऐवजी केवळ आकडेमोड करत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे यांनी कलदगाव येथे ऐन दिवाळीत मंगळवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथे राज्यव्यापी हक्क परिषदेत शेतकरी नेते कडाडले। सरकारवर टीका, कर्जमाफी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन। ऊस तोडणी कामगारांना फरक न दिल्यास संप। ऊस तोडणी वाहतूक मुकादम, कामगार युनियनचा इशारा। सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये हमीभाव केंद्रासाठी खरडा भाकरी आंदोलन।